नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूयात महाफास्ट 100. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आरक्षण प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक बोलवावी. आमची भूमिका सहकार्याची राहील. जरांगे पाटील भुजबळांना निमंत्रण द्यावं, शरद पवारांची मागणी. 50% वरील आरक्षणाचं धोरण बदललं पाहिजे. केंद्राने भूमिका घेतली तर आमची समन्वयाची भूमिका राहील, शरद पवारांचं वक्तव्य. राज ठाकरेंनी 2-3 वेळा माझं नाव का घेतलं माहित नाही, लोक मला अडवतात, निवेदनं देतात. शरद पवारांचं राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर. पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य दुर्लक्ष करण्यासारखं नाही. मवियाच्या मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवारांचं सूचक विधान. ज्याच्या जागा अधिक त्याचा मुख्यमंत्री. चव्हाणांचं वक्तव्य. मातोश्रीबाहेर आंदोलन करणाऱ्यांची संजय राऊतांनी यादीच दाखवली. सर्व आंदोलकांचे मुख्यमंत्र्यांसोबत असलेले फोटो दाखवत राऊतांचा हल्लाबोल. वक्फ बोर्डावरून मातोश्रीबाहेर आंदोलन करणारे सुपारीवालेच होते. आंदोलनातील निम्म्यापेक्षा अधिक लोक गुन्हेगार. सगळेजण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहत असल्याचा संजय राऊत यांचा गंभीर आरोप. भाड्याचे लोक आणून तमाशा करता, आम्ही तुमचा तमाशा करणार. संजय राऊतांचा शिंदे गटाला इशारा. तर मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावरही सुपारी गँग बसली आहे. राऊतांचा हल्लाबोल. बीडच्या आंदोलनाचा पक्षाशी संबंध नव्हता. धमक्या कुणाला देता? आम्हाला धमक्या देण्यापेक्षा अब्दालीला धमक्या द्या. संजय राऊतांचं राज ठाकरेंना आव्हान. संजय राऊत तमाशावाला, कधी मातोश्रीवर तर कधी सिल्वर ओकवर नाचतो. नितेश राणेंची राऊतांवर खोचक टीका. रमेश केरेंनी माझ्यासमोर मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न मांडला. मात्र ओबीसीतून मराठा आरक्षण देता येईल का यावर चर्चा झाली नाही. केरे पाटील यांच्यासोबतच्या बैठकीबाबत पवारांची माहिती. रमेश केरेंच्या नेतृत्वात मराठा ठोक मोर्चाचं शरद पवारांच्या निवासस्थानी आंदोलन. पवारांनी मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी. केरे पाटलांची मागणी. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं. आरक्षण मिळालं नाही तर मतदानावर बहिष्कार टाकणार. रमेश केरेंची भूमिका. भुजबळ मराठा ओबीसी वाद लावण्याचं काम करतायत. रमेश केरे पाटलांचा भुजबळांवर आरोप. छगन भुजबळांना गांभीर्यानं घेत नाही. भुजबळांना सर्व फडणवीसांनी शिकवलंय, ते मुद्दामून करतायत. मनोज जरांगेंची भुजबळांवर टीका. राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्या अगोदर मनसे आक्रमक. विदर्भात ताफा अडवला तर तिथे चोप देणार. बीडमध्ये ठाकरे गटानं ताफ्यावर सुपारी फेकल्याच्या प्रकारानंतर मनसे जिल्हाध्यक्षांचा इशारा. महायुतीत भाजपने किती जागा लढायच्या आणि मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या हे ठरवण्याचे देवेंद्र फडणवीसांना सर्वाधिकार. कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती. भाजप प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या प्रमुख उपस्थितीतील बैठक संपली. विधानसभा निवडणुकीसाठी भूपेंद्र यादव ॲक्शन मोडवर. 17 ऑगस्टपासून राज्यभर दौरा करणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त. नांदेडमधील शासकीय विश्रामगृहाला छावणीचं स्वरूप. मराठा आंदोलकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची खबरदारी. अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचा आज 5वा दिवस. आज धुळे आणि अमळनेरमध्ये कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार. मुख्यमंत्री अजित पवारांच्या सुरक्षेत वाढ. गुप्तवार्ता विभागाच्या सूचनेनंतर पोलिसांनी सुरक्षा वाढवली. दादांनी पवारांना खासदार केलं. पवारांना दिल्ली जवळ वाटू लागली. कोल्हापूरची महिला जिल्हाध्यक्षा शीतल फारकटेंचं वक्तव्य. तर पदाधिकाऱ्यांनी टीका टिप्पणी न करता कामावर बोलावं. अजित पवारांनी महिला पदाधिकाऱ्याचे कान टोचले. उपमुख्यमंत्री अजित पवारांची मालेगावात माजी आमदार आसिफ शेख यांच्या घरी सांत्वनपर भेट. माजी आमदार रशीद शेख यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक. मालेगाव शहरातील महिलांकडून राखी बांधून ओवाळत अजित पवारांचं स्वागत. महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अजित पवारांकडून अभिवादन. रोहित पवार, तुमची लायकी काय? रोहित पवारांनी काय दिवे लावले ते मला माहिती आहे. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांची रोहित पवारांवर टीका. सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअप हॅक करणाऱ्यानं $400ची मागणी केली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांकडून प्रकरणाचा तपास केला जाणार. पोलीस आंतरराष्ट्रीय कनेक्शन तपासणार. व्हॉट्सअप हॅक झाल्यानंतर सुप्रिया सुळेंची पोलिसात तक्रार. पार्थ पवारांकडून पुण्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा. पार्थ पवारांकडून निवडणुकीच्या दृष्टीनं पक्षाची मोर्चे बांधणी सुरू. काल भोर विधानसभेचा आढावा घेतला. अंजली दमानिया सांगतील त्या ठिकाणी आणि चॅनलवर त्यांच्या उत्पन्न स्रोतावर चर्चा करायला तयार. फक्त चर्चासत्रातून पळायचं नाही. सूरज चव्हाणांचं दमानियांना प्रति आव्हान. सोलापूरमधील मोहोळ अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून खासदार प्रणिती शिंदे आक्रमक. कार्यालयावरून मुख्यमंत्री लोकांची दिशाभूल करत असल्याची शिंदेंची टीका.
मुरलीधर मोहोळ यांची पुण्याच्या भोरमधील केळवडे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आणि पीडीसीसी बँकेला भेट देत सोसायटीच्या कामकाजाबद्दल घेतला आढावा. पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा. 21 ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश. नागपूर विधान भवनातील विधान परिषद विधानसभा सभागृह अपडेट होणार. प्रत्येक सदस्यांच्या टेबलवर एक लॅपटॉप, नवीन माईक लागणार. येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी नवीन यंत्रणा कार्यान्वित होणार. अहमदनगरमध्ये आमदार बबनराव पाचपुते यांना भाजपमधून निवडणुकीसाठी आव्हान. सुवर्णा पाचपुतेंकडून श्रीगोंदा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी. सुवर्णा पाचपुते भाजप नेत्या. पुण्याच्या भोरमध्ये काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी नियुक्ती समारंभ संपन्न. आमदार संग्राम थोटे यांच्या हस्ते सर्व सेलच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कराडमध्ये भाजपची जिल्हास्तरीय कार्यकारिणी बैठक संपन्न. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन. हिंडनबर्गचे आरोप सेबी अध्यक्ष माधवी बुच यांनी फेटाळले. सेबीमध्ये रुजू होण्याच्या 2 वर्षाआधीच अदानी ऑफशोअर संस्थेत गुंतवणूक. 2018 मध्ये अदानी ऑफशोअर संस्थेतून गुंतवणूक काढून घेतली. बुच यांचं स्पष्टीकरण. आदर पुनावाला आणि सारस पुनावाला यांच्या विरोधात खटला चालवण्याचे नागपूरच्या दिवाणी न्यायालयाचे आदेश. कोविशिल्ड संदर्भात संचालकांनी न्यायालयात खोटं शपथपत्र दिल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप. अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांचं प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत धरणे आंदोलन. आझाद मैदानावर अंगणवाडी सेविका आंदोलन करणार. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी 29 ऑगस्टपासून संपावर जाणार. जुन्या पेन्शनप्रमाणे कर्मचारी शिक्षकांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा मिळावी या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांकडून बेमुदत संपाची हाक. राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी 16 ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार. अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी 28 ऑगस्टला आझाद मैदानावर धरणे आंदोलन. लाडकी बहीणच्या अंमलबजावणीसाठी विधानसभा निहाय समित्या स्थापन. मतदारसंघातील सर्व पात्र महिलांचे अर्ज भरून शासनाकडे पाठवण्याची जबाबदारी समित्यांवर. पात्र महिलांची यादी तयार करण्याच्या सूचना. कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांचं आतापर्यंत जाहीर केलेल्या 278 फेऱ्यांचं आरक्षण हाऊसफुल. वंदे भारत एक्सप्रेस गाड्याही फुल असल्यानं चाकरमान्यांचा हिरमोड. हिंगोलीत आमदार संतोष बांगर यांचा कावड यात्रेत पारंपरिक वाद्यांवर ठेका. हिंगोलीत कावड यात्रेची जय्यत तयारी सुरू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या कावड यात्रेत सहभागी होणार. वाशिमच्या कारंजा शहरात विश्व मांगल्य सभेच्या वतीनं महिलांची कावड यात्रा. महिलांकडून हर हर महादेवाचा जयघोष. महिलांचा कावड यात्रेत मोठ्या संख्येनं सहभाग. श्रावणी सोमवार निमित्तानं वाशिमच्या कामरगावच्या प्राचीन महादेव मंदिरात जलाभिषेक. कावड यात्रेत शेकडो शिवभक्तांचा सहभाग. पुण्यातून अर्ध्या तिकिटात भीमाशंकरचे देवदर्शन करता येणार. 40 प्रवाशांच्या तीर्थाटनासाठी स्वतंत्र बुकिंग. पुणे विभागातर्फे श्री क्षेत्र भीमाशंकरसाठी विशेष बस सेवा. श्रावण सोमवार निमित्त पुण्यातील भीमाशंकर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात भाविकांची बांदियाळी. आज रात्री 12 वाजेपर्यंत मंदिर खुलं ठेवण्याचा मंदिर प्रशासनाचा निर्णय. श्रावण सोमवार निमित्त विविध कार्यक्रमांचंही आयोजन. बुलढाण्याच्या सोनाळ्यातील महाकाल ग्रुपच्या वतीनं भव्य कावड यात्रा. युवकांचा मोठा सहभाग. संग्रामपूर शहरात भक्तिमय वातावरण. श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार निमित्त परळीतील वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी. नागपूर महापालिकेतर्फे हर घर तिरंगा रॅलीचं आयोजन. रॅलीमार्फत सरकारच्या हर घर तिरंगा अभियान संदर्भात जनजागृती. पालिका कर्मचाऱ्यांसह नागरिकांचा सहभाग. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी पुरवठ्यासाठी पाण्याचे टप्पे 2 दिवस पुढे ढकलले. काल सायंकाळी शहरात पाणी यायला सुरुवात झाल्यानंतरही शहरवासियांना थेट बुधवारी पाणी मिळणार. अकोल्यातील भीमनगरमध्ये पिण्यासाठी दूषित पाण्याचा पुरवठा. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. राज्यात आतापर्यंत 123% पावसाची नोंद. नागपुरात सर्वाधिक तर नाशकात सर्वात कमी पावसाची नोंद. मराठवाड्यात पाण्याचा तुटवडा. मराठवाड्यातील धरणात सर्वात कमी 26.46% पाणी साठा. जायकवाडीच्या पाणी पातळीत वाढ. पाणीसाठा 28.31%. वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात 46.44% जलसाठा. गोंदियात गेल्या महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे हजरा फॉल धबधबा प्रवाहित. हजरा फॉल परिसर पर्यटकांनी गजबजला.
जळगावच्या हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच. हतनूर धरणाचे 14 दरवाजे पूर्णपणे उघडले. 69,217 क्युसेकनं तापी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे लाखो हेक्टर शेती पिकांचं नुकसान. जोरदार पावसामुळे शेतीला तलावाचं स्वरूप. कपाशी, तूर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. भोर तालुक्यात अतिवृष्टीने 80 हेक्टर शेतीचं नुकसान. भात, नाचणी, वड पिकांचं नुकसान. परभणी जिल्ह्यातील सोयाबीन, कापसासह खरीप पिकं बहरली. सतत झालेल्या रिमझिम पावसामुळे पिकांना उभारी. नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यानं भाजीपाल्याची आवक वाढली. भाजीपाल्याची आवक वाढल्यानं दरात घसरण.